नमस्कार मित्रांनो, मी यशवंत नागप माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. मला खूप साऱ्या कमेंट आल्या की तुमचं जुनं गाव आणि धरण झाल्यानंतर पाणी पूर्ण धरणात भरल्यानंतरच आम्हाला गाव दाखवा, धरण दाखवा का. तर त्यांचं आज मी तुम्हाला तो धरण दाखवणार आहे आमच्या गावचं. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार तुम्हाला मी आमची घरं कुठे होती, आता पाण्यात कुठे आत म्हणजे कुठे अंदाज दाखवणार, कारण पाणी भरलं खूप कुठं होती. त्यानंतर आता धरण झालेलं पूर्ण धरण, त्यांचं पूर्ण भिंत, पाण्याची खालची पिचिंग, त्या दरवाजे, पाणी कुठून जातं, आता आम्ही शेती कुठे करायचो, आम्ही कुठं चारायचो, हे संपूर्ण आठवणीतील तुम्हाला मी आज पुन्हा जागे करून दाखवणार आहे तिथे. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा आणि नवीन व्हिडिओ बनवू शकतो. थँक्यू. हे बघा, पाहू शकता तुम्ही, धरणाच्या बाहेरील जागा आहे, बाहेरील पिचिंग धरण. दोन डोंगरांमध्ये घातलं हे धरणाची भिंत आहे पाणी अडवण्यासाठी. आपण बाहेरून पाठीमागून बघू शकतो आपण. आता आपण आतमध्ये जाऊया आणि धरण पाहूया. वरची जॉईन झाली, कमसे कम 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. मध्ये ना टेपू पूर्ण जलाशय. या जागेला रिंग संकल असे म्हणतात. इथे आमचे वडील, आजोबा, पणजोबा यांनी शेती केली. छोटे मोठे दगड गोळा करून एकावर मळ्या पाडून त्यामध्ये शेती केली. जवळून पाणी पाहू शकतो आपण. याच्या आतमध्येच आपली शेती होती. दगड गोटे गोळा करून छोटे छोटे हे घालून वाफे काढून वरी कायमची माणसं असायची. कोण ओरडत आवाज एकामेकाचं काय ना कोण दिवसा म्हणजे वर्षे 12 महिने कोण ना कोणतरी आहेत. या वडाच्या झाडाच्या आठवणी तुम्हाला सांगतो मी. एक धरण बघून घ्या लांब. आपण तिकडे पुढे पण जाणार आहोत. तिकडे पूर्ण साठवून पूर्ण धरण बघणार आपण. पूर्ण वरतीपर्यंत जाणार, तिकडून फिरणार. धरणाच्या साईडून फिरत जाणार आपण पुढेपर्यंत. कुठे गाव वसला होता, कुठे काय होतं, सगळं तुम्हाला दाखवतो मी. ते लांबपर्यंत ते पहिलं आपण पाहूया. हे वडाचं झाड. ह्या वडाच्या झाडाजवळ आम्ही लहान असताना गुरं चारायला यायचो. तर आमची ही जागा फेवरेट होती. ते आम्ही बसायचो सगळे मित्र आमचे, माझे सवंगडी असायचो. आम्ही या झाडाखाली बसून भाकरी खायचो. कमरेला बांधून भाकरी आणायचं कपड्यातून बांधून, आणि ती ते खायची बसून. इथे या झाडाखाली सावलीत गुरं चरायची. मळाने आम्ही इथे बसून असायचो. वडाच्या पारंब्या त्याच्या झोझुले करायचे, बसायचे. या झाडाखाली खूप आठवण येते झाडाखाली बसायचे आमच्या. माझा मित्र पांडू, प्रयाग, रामदास असे आमची गुरं असायची ते आमच्या एकामेकाची. आणि आम्ही यायचो गुरं घेऊन आणि या झाडाखाली बसून मजाक मस्ती करायचो. ते बहुशेक दरवाजे, 2 दरवाजे, धरणाला 2 दरवाजे आहेत, दिसत आहेत. आपण तिथे पण जाऊ, क्लोज बघू, साठून पार्टून बघू त्याच्या बाजू. एक ते 1.5 किलोमीटर आहे ते मधलं दिवाळ आहे. ते भिंत घातल्या ते पाणी अडवण्यासाठी 2 डोंगरांना. या वडाच्या झाडाखाली खूप आमच्या आठवणी होत्या. सकाळी आम्ही 8 वाजता गुरं घेऊन यायचो, 3 वाजेपर्यंत असायचो. गुरं चरायचे, आम्ही इथे मस्ती करायचो. विस्तीर्ण असं झाड आहे, खूप जुनं झाड आहे. खूप जुनं म्हणजे खूप जुनं. आमच्या आजोबा पणजोबापासूनचे झाड आहे. झाड इतकं जुनं होतं झाड आहे. आता आपण जाऊया धरणाकडे. जरा दरवाजे बघूया तिथे जाऊन. वरती आले दरवाजे. आता वरती आपण आलो आहे. संपूर्ण पाणी इथून ओव्हरफ्लो होतं, इथून जातं. 2 दरवाजे धरणाला. त्यांनी दरवाजे हे करण्यासाठी त्यांनी हे बांधले ते वरती. त्यांनी दरवाजे खोल्यानंतर पाणी जातं खालती. ती पुन्हा त्या नदीला जॉईंट होतं.
ती आमची अरुणा नदी होती जुनी, त्या नदीला जॉंडाचं पाणी आणि ते खालती त्याची पूर्वीपासून जी ही आहे पाण्याची जायची त्या 3 मार्गाने जातं पाणी. कारण पाणी कसं आपण खालती जाऊन पण पूर्ण डिटेलमध्ये बघू, व्यवस्थित क्लोज जाऊन बघू पूर्ण. हे दरवाज्यात वरती लावले ते खालती याच्या पण वर आपण बघू जाऊन खालती. खाली जाण्याचा प्रयत्न करू. तिथे शिड्या आहेत तिकडे उतरायला, खालती जायला. तो खाली जायचा प्रयत्न करू आणि खाली जाऊन बघू. निळभोर पाणी, स्वच्छ पाणी. आता बघत आपण वडाचं झाड ते हे शांत वाटणारं पाणी. ह्या पाण्यामध्ये आमचे 2 गाव पाण्यात आतमध्ये जलसमाधी गेलेले आहेत. आमच्या खूप साऱ्या आठवणी ह्या पाण्याने गिळंकृत केल्या आहेत. तसं बोला त्यापासून पण येत आहे, धरणामध्ये येता येतं. रोड आहे वरतून यायला खालती, तिकडून पण गाडी इकडे पण येते. आपण जर प्रायव्हेट गाडी केली तर गाडी इथपर्यंत येते. आता आपण इथून खालती जाऊन जिन्याने खाली उतरू आणि खालती जाऊन जवळून बघण्याचा प्रयत्न करूया दरवाजे कसे आहेत ते. शांत पाणी वाहत आहे. आणखी आपण खालती जाऊया, जवळून बघूया. खालचं मधलं ब्रिजवर चालू हे वरती दरवाजे अर्धवरती आहेत तिथे खालती वेगवेगळी पाण्यातून हात आलेलं आपलं अडकून पडलं तिथे. शुभ्र पाणी एकदम. बघायला सुंदर वाटत असलं तर याच्यामध्ये आमच्या संपूर्ण आठवणी येतात या धरणाच्या आतमध्ये. पण लांबून जरा बघू दरवाजे बसवून. आपल्याला पुढे जाऊन बघायचं आपलं तुमचं गाव कुठे होतं, आतमध्ये कुठून लागणार आहे ते पाणी. खालती जाऊन ते मेन अरुणा नदीला मिळतं आणि ते पाणी आपल्या पहिल्या प्रवाहाप्रमाणे होतं खालती.
लांब तिकडे दिसतं त्या डोंगराच्या तिकडे आमचं आप्पाजीचं गाव आहे. इथून 10 किलोमीटर आमचं गाव लांब आहे. ही कोसम त्या वडाच्या खालून उठलो की आम्ही वरती इथं बसायचो आणि इथे आम्ही बसून आता इथून पूर्ण साईडून बघत होतो. साईडून पूर्ण आपल्याला माळा दिसेल. ह्या माळावरती आमची गुरं चरायची आणि आम्ही इथे बसून सावळीला बसून, कारण वरती झाड नव्हते मोठे, 1-2 झाडं अशी होती की तिथं बसलं सावळी होती. बाकी पूर्ण वारा खूप असायचा तिथे. तर आमचे कागद डोक्यावर घ्यायचो आम्ही, कागद उडायचे, फार खूप वारा लागायचा इथे. हे सगळी गुरं आमची चरायची इकडे आणि आम्ही इथे बसून मस्त मजा घ्यायचो. पाहू शकत होतो दरवाजा तो. मग आता आपण तिथून आलो आता इकडे. पूर्ण जलाशय आहे. अरुणा मध्यम पाटबंधारा हा भाई खाली तो लाकडं आहे ना ते 7 बोके आंबा. हां तर आपण जरा खालती जाणार आहोत इकडे आणि तिथून जवळून पाण्याचा प्रयत्न करूया. एकदम जवळ जाऊया एकदम पाण्याच्या. एकदम इथे आमचं गाव वसवतं खालती. त्या साईडला भोमगाव आणि ह्या इकडच्या रोड साईडला आमचं अखवणे गाव. इकडे अखवणे गाव होतं आणि त्या साईडला भोमगाव. असं 2 गावं या पाण्यामध्ये पूर्ण जलसमाधी घेतलेल्या 2 गावांनी. आपल्याला दिसतंय वरून हे कमी, पण खूप खोल आहे पाणी आतमध्ये. त्या पाण्यापासून एकही गाव बाहेर राहिलं नाही, एकही घर राहिलं नाही, संपूर्ण घर पाण्यामध्ये. विनोदांचं आता आपण एकदा आणखी खालती आलो, जवळून बघूया जरा पाणी. तुम्ही मासे पाहू शकता याच्यामध्ये. छोटे छोटे मासे दिसत आहेत. बाजूबाजूच्या गावातील लोक येतात मासेमारी करायला. घरीने मासे पकडतात, कारण तर पाणी खूप वर्ष असल्यामुळे पाण्यात मोठे मोठे मासे आहेत. तो मिरर आंबा आहे, त्याला 7 भोकेचा आंबा म्हणायचे. ते आता आपल्याला वाटतं सब खालती आहे, पण तो खूप डोंगरावरती होता आणि खालती गाव होतं. त्यामुळे त्या आंब्यावर आमची लहान असताना आम्ही यायचो आंबे काढायला. गोड आंबा होता मस्त. आता पाण्यामध्ये खराब होऊन त्याचं फक्त हे राहिलं आहे, बुज राहिलं आहे. आता आपण आलो हे काजरेमाळ, याला काजरेमाळ म्हणायचं. आता आम्ही बसलो आहे ते, आणि तो समोरचा डोंगर दिसतो त्याला कोत्तीरखाना म्हणायचं. पण ह्याच्या आतमध्ये खूप खालती अखवणे गाव, आमच्या आठवणी. त्याने वरती तिकडे आमचं मंदिर होतं, गावाचं मंदिर होतं. अजून काही भूमातली घरं आहेत, त्यांनी आपल्या जमिनीत वरती घरं बांधले आहेत. ज्याची राहिली जमीन त्याच्यावरती बांधले आहेत. अर्धा गाव भूमातला वरती बसला आहे, त्यांनी वरती आपली घरं बांधले आहेत. कारण जुनं मोंदं गाव वरती असल्यामुळे मोंद्याकडे जात्याच्या रोडवरती त्यांनी आपली घरं बांधली आहेत. कारण त्यांना वाहतुकीसाठी सोय असल्यामुळे त्यांनी वरती घरं बांधले आपली. आमच्या गावाकडे वाहतुकी सोय नव्हती, त्यामुळे कोणी बांधली नाही, सगळे खालती गेले पुनर्वसन गावामध्ये. पाण्याचं संपूर्ण आठवणी आमच्या त्या पाण्यामध्ये. आजी आजोबाने केलेली छोटे छोटे दगड लावून शेती, आमची नातू पंतू बनवून शेती करतील म्हणून. उपासपोटी राबून त्यांनी केलेले ते शेतीच्यासाठी छोटे छोटे वाफे बनवले होते. हे पाहू शकता तुम्ही सह्याद्रीची रांग, समोरची सह्याद्रीची रांग आहे ती. त्याच्या तिकडे कोल्हापूर आहे. त्या डोंगराच्या त्या बाजूला कोल्हापूर लागतं. कोदे, असळज असं गाव आहेत त्या सह्याद्री त्या बाजूला. आणि ते मध्ये वाईट दिसतं ना, ते भोमगाव वसलं बोललो ना मग ते भोमगाव वसलं. तिकडे काही घरं आहेत तिकडे. खोल आहे मग, खूप खोल पाणी आहे. आपल्याला वाटतंय वरून दिसताना. रापूमध्ये पाणी, तेव्हा धरणाचं पाणी कमी झालं होतं. म्हणजे त्यांनी काय कामास्तव त्यांनी धरणाचं पाणी कमी केलं होतं सोडून, आणि त्यामुळे आम्हाला गाव बघता आला होता. त्याशी मी मध्ये घेऊन व्हिडिओ बनवला होता गावाचा, आमच्या प्रत्येक घरांचा.
कारण हे पाणी असंच अलगद वरती येतं आणि तसंच सेम खाली जातं. त्यामुळे हलत नसल्यामुळे घरं पडली नाहीत ती. भरपूर लोकांचे प्रश्न होते की घरं पडली नाहीत तशी कशी आहे. तर ते पाणी अलगद वरती येतं आणि तसंच खाली जाते. खळखळ न झाल्यामुळे ते पाणी घरं पडली नाहीत आणि त्यामुळे आपल्याला ती 3 वर्षांदा बघायला भेटलं. त्यांची काही कामं होती पण त्यांनी पाणी कमी केलं होतं. त्यामुळे आपल्याला जाता आलं. सदूच्या आपल्या काळजी. आठवणी पुन्हा त्या करता आल्या. आता हे डोंगर दिसतात ना समोरचे, आता तुम्हाला दाखवतो झूम करून. हा किर्लाचा डोंगर आहे. अकवण्याचे ओळख म्हणून ओळखतो हा किर्ला. आणि समोर जो देवाळीचा डोंगर. झूम करून दाखवतो. झूम करून दाखवतो तुम्हाला देवाळी. येथे कोतिरकानाचा छोटा डोंगर आणि हा तो उंच दिसतोय तो गडाठसारखा, त्याला देवाळी म्हणायचे. आणि इकडे हा दिसतो उंच, हा किर्ला म्हणायचा. त्या तिकडे झालेलं जांभोडे गाव लागतं आणि ह्याच्या तिकडे कोदे गाव लागतं. कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या तिघांचं बॉर्डर होतं हे गाव आमचं. म्हणजे हे बघा, हे तुम्ही घरं बघू शकता त्या बाजूची ती बोम गावातली काही लोकांनी आपली घरं वरती राहिलेल्या जमिनीमध्ये बांधली. ती लोकवस्ती आहे तिकडे. आणि आमचं गावदेवीचं मंदिर पण वरतीच जुने अखवणे गाव गुरवाडे राहिले त्या इकडे बांधलं आहे. इथे एक रिसॉर्ट होतं आहे, एका माणसाने जागा घेऊन रिसॉर्ट बांधतात तिथे. तर काम चालू आहे त्याचं. नंतर पर्यटकांसाठी इथे खूप असं विस्तीर्ण असं हे पाणी आहे त्यामध्ये. हे तेच रिंग सकल आहे जिथं आमच्या बाप दादांनी शेती केली. हे याला रिंगी आजोबांनी, म्हणायचे. वडिलांनी आमच्या आजी आजोबा शेती पंजोबा केली सगळ्यांनी सगळ्यांनी. ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या हे करून डोंगरामध्ये मळ्या पाडून त्याची शेती केली. तिथे नाचणं बितण्याचं पीक घेतलं, भाताचं पीक घेतलं. असा हा वडा रिंगी सकल दिसतो. काही काही ठिकाणी पाहू शकता तुम्हाला दिसतील तिथे छोटे छोटे किल्ले. तेव्हाच्या काजी या लोखंड लावलेल्या ते बघा.